नमस्कार मंडळी। तर आज तुमच्या बरोबर म्हटलं साबुदाण्याची वेगळी रेसिपी शेअर करावी, पण आता ही रेसिपीचं काय झालं ते तुम्हीच बघा पुढे। तर उपवास आता 2 दिवस झाले सलग एकादशी आहेत आणि जे रेग्युलरची एकादशी करतात त्यांची आज पण एकादशी आहे आणि महाशिवरात्री आहे ती उद्या आहे। तर यासाठी म्हटलं आपण मस्त अशी वेगळी काहीतरी रेसिपी करूया। YouTube वरती बघितलेलं होतं तर म्हटलं आपण पण बघून तसं ट्राय करूया। तर आता इथे मी साबुदाणाचं जे आपण आता थालीपीठ नेहमीच करतो त्या पद्धतीनेच हे मिश्रण तयार करून घेतलं। भिजवलेला साबुदाणा घेतला, उकडलेला एक बटाटा छान खिसून घेतला। यामध्ये आता हिरवी मिरची, आता तुम्हाला तिखट किती हवं यानुसार हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मिरची ही मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेली होती म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागली जाते। आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं भरपूर सगळं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं। आता याचे तुम्ही साबुदाणे वडे बनवू शकता किंवा थालीपीठ सुद्धा तयार करू शकता। मी म्हटलं चला वेगळ्या 2 रेसिपी करूया आणि तुमच्या बरोबर शेअर करूया। तर हे पीठ तयार झालेलं होतं। आता हे आपलं सँडविच मेकर आहे, त्याला तूप लावून घेतलं आणि आता हे जे तयार केलेले मिश्रण आहे ते यामध्ये अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित पसरवून ठेवलं। आता म्हटलं याचा छान सँडविच तयार होईल। असे बरेच व्हिडिओ मी YouTube वरती पण बघितलेले होते, म्हटलं आपण पण असं वेगळं काहीतरी करून बघूयात। तर मस्त असं याला सगळीकडे असं पसरवून घेतलं आणि आता मला वाटलं छान याच्यातून सँडविच बाहेर येणार, पण झालं याचं उलटच। तर बघा पुढे। तर हे जे शिजवलेले शेंगदाणे आहेत जे मीठ आणि थोडंसं मिरची टाकून हे शिजवलेले शेंगदाणे असे, पण आता ज्यांना ओल्या शेंगा आवडतात त्यांच्यासाठी असे मग शिजवलेले शेंगदाणे सुद्धा छान लागतात, ते मस्त यामध्ये टाकून घेतलं आणि वरून पण असं हे दुसरी लेयर अशी करून घेतली आणि हे व्यवस्थित असं पसरवून घेतलं। आता यामध्ये एवढा वेळ गेला होता, म्हटलं या एवढ्या मेहनतीमध्ये छान होईल रेसिपी, पण तसं काही झालंच नाही। तर बघा हे सगळं असं व्यवस्थित लावून घेतलं आणि मस्त असं याला म्हटलं आता गॅसवरती ठेवून देऊया आणि नंतर काय करूयात की जे राहिलेले पीठ आहे त्याचं म्हटलं एक थालीपीठ होईल, तर त्याचं थालीपीठ करून घेणार होते आणि म्हटलं एक सँडविच बनवून घेऊयात। तर याच्यावरून पण तूप लावून घेतलं की जेणेकरून हे चिटकू नये। आता सँडविच मेकरला सुद्धा तूप लावलं होतं आणि हे वरून झाकताना सुद्धा मी परत त्या पिठाला तूप लावून घेतलं आणि मस्त असं गॅसवरती याला ठेवून दिलं आणि तोपर्यंत म्हटलं आपण हे थालीपीठ लावून घेऊया। आता थालीपीठ मी अशा पद्धतीने करते, एकदम छान सोपी पद्धत आहे, थालीपीठ छान होतं। ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा। नॉनस्टिक तव्याला काय करायचं, थोडंसं तूप लावून घ्यायचं अगोदर आणि तवा थंडच घ्यायचा। म्हणजे आता प्रत्येक वेळी तुम्ही आता किती जरी थालीपीठ केली तर प्रत्येक वेळी तवा थंड करून घ्यायचा आणि त्याला असं तूप लावून घ्यायचं, किंवा तुम्ही फडक्यावरती थापून करत असाल तर तसं सुद्धा करू शकता। पण ही पण एक सोपी पद्धत आहे, अजिबात वेळ लागत नाही आणि छान असं तुमचं हे उपवासाचं थालीपीठ तयार होतं। आता हे हातावरती जेवढं तुम्हाला थापता येतंय तेवढं थापून घ्यायचं आणि राहिलेलं मग असं तव्यावरती तुम्ही व्यवस्थित त्याला वरून थोडंसं तूप लावून घेतलं तर आता नंतर तुम्हाला या थालीपीठला अजिबात तूप लावायची गरज नाही। आता आपण अगोदर पण थोडंसं तव्याला लावलं होतं आणि वरून पण असं थापताना लावून घ्यायचं, मस्त असा याला आकार करून द्यायचा। आता तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर छोटी छोटी थालीपीठ करा, कारण मोठं थालीपीठ पलटवायला गेलं तर ते तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे छोटं थालीपीठ केलं तर ते अजिबात तुटत वगैरे नाही। आणि मस्त असं हे थालीपीठ तयार करून झालेलं आहे। आता हे गॅसवरती भाजून घेतलं, तर मीडियम गॅसवरती थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तोपर्यंत म्हटलं हे सँडविच मेकर दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलं आणि हे थालीपीठ आहे ते ह्या अलीकडच्या सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि नंतर मीडियम गॅसवरती, आणि हे पलटताना चांगलं शिजू द्यायचं, मगच पलटी करून घ्यायची, नाहीतर जे कच्चच आहे तोपर्यंत पलटवायला गेलं तर मग ते तुटू शकतं। एका साईडनं पूर्ण छान भाजून घ्यायचं, मगच दुसऱ्या साईडनं पलटून मस्त असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। दह्यासोबत खाऊ शकता किंवा कोणतीही उपवासाची चटणी असेल तर ती सुद्धा करू शकता, पण हे दह्यासोबत छान लागतं आणि मस्त असं बघा अगदी क्रिस्पी असं हे थालीपीठ तयार झालेलं होतं। आता हे गरम गरम छान लागतं। तोपर्यंत म्हटलं आता सँडविच मेकरमधला आपला सँडविच कसा झालाय तो बघूया। तर बघा उघडून बघितलं तर हे सगळं असं याला चिटकून बसलेलं होतं। आता एका साईडनं थोडं हे झालेलं होतं, पण एक साईड याची पूर्ण चिकटलेली होती आणि हे भाजलं गेलं पण नव्हतं, बराच वेळ हे गॅसवरती होतं। म्हणून म्हटलं आता जाऊ दे, आता याची आपण परत साबुदाणा खिचडीच करून घेऊया, कारण आता म्हटलं हे वाया घालवण्यापेक्षा आपण मग याची खिचडी करून घेऊया। आता हे बघा
एका साईडनं तूप लावलेलं होतं तरीसुद्धा पूर्ण याला हे चिकटलेलं होतं. म्हणून काय केलं की आता जो थालीपीठचा तवा होता तोच घेतला आणि त्यावरती म्हटलं आता ह्याची खिचडी बनवून घेऊयात. तर अशा पद्धतीनं हे सँडविच तयार झालेलं होतं. तर गॅसवरती पण म्हटलं जाऊ दे, हे का वाया गेलं नाही. याची खिचडी मात्र छान लागली नंतर, कारण साबुदाणा आतमधून उकडलेला गेला होता. आणि गॅसवरती नंतर अजून एक 5 मिनिटभर ह्याला व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर बघा अगदी बटाटा मॅश केलेला होता तरीसुद्धा हे अगदी मोकळी खिचडी तयार झाली. खिचडी छान झाली. म्हटलं जाऊ द्या, त्यामध्ये वाया तरी काही गेलं नाही. मग मस्त अशी साबुदाणा खिचडी याची तयार करून घेतली. आता तुम्ही असं कधी सँडविच तयार केलं होतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आता नेक्स्ट रेसिपी आता व्यवस्थित अशी आपण चॅनलवरती पाहणार आहोत.